स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी। अगदी कॅफेमध्ये मिळते तशी कोल्ड कॉफी तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि अगदी कमी खर्चामध्ये आपल्या घरामध्ये याला लागणारे सर्व साहित्य जवळपास उपलब्ध असतं। कोल्ड कॉफी तशी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, पण ही कॉफी जी मी बनवली आहे ही बनवायची पद्धत अगदी सोपी आणि रेग्युलर आपली ही कॉफी आहे। आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खूप आवडेल। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा। कॉफी बनवूया। सर्वात आधी घेतलं आहे मी हे डार्क चॉकलेट। तुम्ही साधं चॉकलेट सुद्धा घेऊ शकता, कॅडबरीचं हे सुद्धा चालेल। या चॉकलेटला आता आपल्याला मेल्ट करायचंय। तुम्ही खाली गरम पाणी ठेवून सुद्धा याला मेल्ट करू शकता किंवा मग मायक्रोवेव्ह मध्ये 5 ते 10 सेकंद तुम्ही याला फिरवा, हे मेल्ट होऊन जाईल। मी मायक्रोवेव्ह मध्ये याला मेल्ट करते। अगदी 2 मिनिटांमध्ये हे मेल्ट होऊन जातं मायक्रोवेव्ह मध्ये। बघू शकाल आपण, छान मस्त पातळ झालं, बस असंच पाहिजे होतं मला। हे 2 काचेचे ग्लास मी घेतले, ज्याच्यामध्ये मी कॉफी सर्व करणार आहे। त्याला आता आपल्याला हे चॉकलेट लावून घ्यायचं ग्लासला। हे थोडंसं डेकोरेट केलं म्हणजे छान दिसतं, याच्यासाठी असतं हे। बस तुम्ही कसंही टाकू शकता हे चॉकलेटला। या दोन्ही ग्लास मध्ये मेल्ट केलेलं चॉकलेट मी टाकून घेतलं। तुमच्याकडे असं चॉकलेट नसेल डार्क तर तुम्ही काय करा, जर चॉकलेट सिरप असेल तर ते सुद्धा टाकू शकता। आता थोड्या वेळ हे ग्लास वाटल्यास तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा। एक बाउल घेतला, त्यात टाकते मी 2 टीस्पून कॉफी। ही आपली रेग्युलर कॉफी जी आपण नेहमी वापरतो ती। त्यातच टाकूया 2 टेबलस्पून साखर। साखर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता, जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर जास्त टाका। यात टाकते मी आता अगदी थोडंसं गरम पाणी, कारण गरम पाणी टाकल्यामुळे काय होईल, साखर आणि कॉफी छान व्यवस्थित मिक्स होते। जर आपण थंड पाण्यामध्ये मिक्स करायला गेलं तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही, त्याच्यामुळे गरम पाणी वापरायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साखर वितळेपर्यंत याला मिक्स करत राहायचं। साखर आता कॉफीमध्ये व्यवस्थित मिक्स झाली। याला आपण गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे थोड्या वेळ याला थंड करून घ्यायचं। त्याचं भांडं घेतलं मी, त्यात टाकायचं आपल्याला फुल क्रीम दूध। तुम्हाला जेवढी कॉफी बनवायची आहे तेवढी, मला 2 ग्लास कॉफी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी हे अगदी थंडगार चिल्ड मिल्क वापरायचं कधी पण कॉफी बनवताना, कोल्ड कॉफी बनवताना। थोड्या वेळ फ्रीजर मध्ये ठेवलं तरी चालतं। हे अतिशय थंड दूध आहे। कॉफीला छान क्रीमीनेस यावा म्हणून मी टाकत आहे यात 1 टेबलस्पून मिल्क पावडर। याच्यामुळे छान अगदी क्रीमी कॉफी बनते। त्यातच टाकूया हे आपण जे कॉफीचं आणि साखरेचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकायचं। हे आहेत आईस क्यूब, पण आपल्याला एवढे आईस क्यूब वापरायचे नाही, कारण आपण आईस क्यूब जास्त वापरले तर मग कॉफी पातळ होते। त्याच्यामुळे फक्त 2 आईस क्यूब आपण टाकू, कारण ऑलरेडी दूध खूप चिल्ड थंडगार दूध आहे। हे 2 आईस क्यूब मी यात टाकते। कॅफेवाले जेव्हा कॉफी बनवतात कोल्ड कॉफी, तेव्हा त्यांचं एक सिक्रेट असतं की ते खूप चिल्ड दूध वापरतात। हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सर मधून फिरवून घ्यायचं। खूप छान फिरवायचं याला, थोडं जास्त वेळ, म्हणजे फेस आला पाहिजे। मिक्सर मधून याला एकसारखं फिरवल्यानंतर बघू शकाल आपण याला किती छान मस्त फेस आलेला आहे। आता याला सर्व करायला घ्यायचं थंड 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 कॉफी आता आपण सर्व करूया। हा खाली जो फेस असतो म्हणजे एक प्रकारे ही क्रीम असतं आपलं दुधामधलं निघालेलं, हे सुद्धा याच्यावर टाकून द्यायचं। थोडंसं घरचं फ्रेश क्रीम फेटून घ्या आणि ते टाकू शकता, किंवा मग तुम्हाला व्हॅनिला आईस्क्रीम आवडत असेल आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता। मी हे घरची मलाई थोडीशी फेटून घेतली, बस घरी फ्रेश क्रीम तयार।
घरी कॅडबरी चॉकलेट असतंच आपलं, त्याचे थोडेसे बारीक बारीक पीस करायचे आणि ते आपण डेकोरेट करायचे. हे चॉकलेट असतं, ह्याला कापून घ्यायचं. घरची कोल्ड कॉफी पिण्याची मजा वेगळीच असते. आपण एकदा करून बघाल. हवं असल्यास थोडंसं कोको पावडर टाकून सुद्धा तुम्ही याला थोडं डेकोरेट करू शकता अजून. तयार झाली आपली थंडगार कोल्ड कॉफी. आपण सुद्धा नक्की ट्राय करा. हे जर तुम्ही टेस्ट केली तर तुम्हाला ही परफेक्ट बिलकुल विकतच्या सारखी कोल्ड कॉफीची टेस्ट येईल याला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.